भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर नाम साधनेचं, म्हणून मी त्याच्या घरी नाचवलो गवानकर. देव म्हणतो देव देव देव. नाथांकडे एक माणूस आला, शांती ब्रह्म एकनाथ महाराजाकडे गेलेला माणूस असा भायभुंग्या नव्हता, तो त्रिकाल ज्ञानी होता. गेला नाथांच्या घरी, पाहिल्याबरोबर गिरिजा काकीनं पाय धुवायला पाणी दिलं, म्हणून नाचे मागे मागे. काय कर्ज आहे पा. तिसरा पुरावा चालू. टाइम संपल्यावर मला सांगा. 8:30 ते 10:30 इमानदारीने चोल द्यायचं. रामकृष्ण हरी. असं कुदांड्या कारभार असतोय कुठं. रिसोड 21 किलोची पाहिली. तत्वसिद्धांतिक माणूस गिरिजा काकीन पाय धुवायला पाणी दिलं. कोण बाई होती माहिती? जिचे लुगडे धुवायला जगाचा बाप होता. सासऱ्यान कमिलेली संपत्ती चिपड्या सुनायला आवडती. सासऱ्यानं कमिलेली संपत्ती नाना चिपड्या सुनायला आवडती. पण सासू सासऱ्याचे कपडे धुवासाठी ही नवऱ्याला सांगती 2च तोंडन खिचडीन बोंड. काय लागत बाई, आपण चला लातूरला. आणि त्यानं कमवलेली संपत्ती आवडती. ज्याची संपत्ती खाते त्याची सेवा करायला लाज वाटती. संपत्ती द्यायची का न द्यायची, ज्याच्या बायकोच्या हातात येते लक्ष्मीचा पती देव, आणि ते लुगडे धुवाल तिथं. तत्व सिद्धांतिक गेला, त्याला पाय धुवायला पाणी गिरिजा काकीन दिलं. पाय धुण्यासाठी पाणी दिलं, बसायला गालीच्या टाकला. वैभवशाली होते एकनाथ महाराज. शमकुशल विचारलं, गिरिजा पाणी घेऊन या, दुपारची वेळ आहे. प्राप्तन कसं पहा देवाचं. देवाला सकाळपासून करमत नव्हतं. त्याला माहिती आज हे एकनाथ महाराजांच्या घरी यायले. का देवाला करमत नव्हतं तुम्हाला पुढे कळल. कळतं आपण मग थांबा जरसक दम धरी जा. पाणी घेऊन ये गिरिजा. नावाने बोलत होते बर माणसं. मी कधी मधी बोलत असतो, पण वजनच पडत नाही. नाही एवढं हसू नका. गळ्यात शपथ मातीत काहीच करायला बाजार नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घ्यालो, पण सांगायला तुमचंच. म्हणजे काय तुम्ही आज काय मला गायल्या गुंग्या समजायले काय? तितकी एडगळ म्हणल्यावर पोत्र्यान काव लावली असती, नाशिकला गेला असतो. जय बम बम बोले. आयुष्यभर बरगड्यात ताणून घ्या, ती नाही मानायची म्हणल्यावर जीव देवा पैठणच्या तळ्यात. पाणी आणायला गेले. दोघायला 2 पिले भरतील इतकंच पाणी माठात घुसलं. आवाज देन दादा. काय बाबा भूक लागली खाला, आणि पुढच्या बाईने इतके भजे धरले. आणि वाढू का म्हणलं, इचूट असायला लागते हाताला टाकणं पटकन. 2-2च टाकायली. तसं वाढ होणं बापू. आणि मग दोघायला पाणी दिलं वाल्मिक बुवा. आणि मग गिरिजा काकीच्या लक्षात आलं दुसऱ्यांदा पाणी द्यायचं तर माठात पाणी नाही. आवाज दिला, श्रीखंड्या. अहो श्री शब्द तोंडात आला आणि खंड्या तोंडातून पडूस तर श्रीखंड्या हजर असायचा नाथांच्या पुढं आणि गिरिजा काकींच्या पुढं. पण पहिला आवाज ऐकला तरी पठ्ठे आवाज देईल. दुःख झालतं देवाला. आज दुःख झालतं. कळेल तुम्हाला पुढे. श्रीखंड्या बोललेच नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज बैठकीत बसल्यावर विचार करतात, 2दा आवाज दिला हिनं, पण हा कुठे गेला असेल. तिसऱ्यांदा श्रीखंड्या. जे आई साहेब म्हणत होता देव. आई साहेब म्हणायचे. काय श्रीखंड्या आज काही कोणी घरी आलं नाही रे,
पण पाणी कस काय संपलं रे? जास्त माणसं कोणी येत राहिली नाही, काय नाही, गर्दा नव्हता. आज आपण एवढीच माणसं होती, एकच आपल्याकडे व्यक्ती आलेत महाराज, पण पाणी कस काय संपलं? देव मनातले मनात म्हणला, मोह पाप उदायला आले म्हणून संपलंय. घेतली कावड. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरचं पाणी भरायचं म्हणजे बनेल शर्ट खुटीला अडकवायचं, पंचाच्या आच्या गोच्या खोसायच्या, कडकडत्या उन्हात जायचं तरी पायात चप्पल नाही, असं पाणी भरायचे. ते का आपल्या घरचा कारभार होता का? हो, एका घरी आम्हाला बासुंदी केली खायला. मी खाल्ली, मी नसतो काही लय मोठा ताण घेत. ज्यांना जास्त फिरायचं त्यानं लय देवलासण्या ताण नाही घ्यायचा, आणि ज्याला लयच आवडत त्यानं घरी बायकोला सांगा कर भजे, ती पिठलं करीन आणि बाहेर म्हणतो शेंगदाणे द्या. लिंबुळ्या खातो का? बाहेर ताण द्यायचा लोकायला, पाकिट घरी टाकायला आणि लोकायला ताण द्यायला. मला दौलत गुरुजी हनुमंतराव म्हणले, तुमची काही सेवा घेवा? म्हणलं नाही, काय सेवा नाही, करती घरी, तुम्ही नका ताण घेऊ. काय सांगू लागलो गेलो. हा, ती बासुंदी केली खायला. आमच्या संघ एक जरा देवलसने होत, 14 माळी वाल्मिक बुवा, त्याला 14 50 का घाली ना, काय ताण आहे आपल्याला. पण खपक्या गंडल झालं ते माळीचं, असं एवढा नाडाच. तर आमचं पोरग म्हणलं, बाबा हे कशी झोपत असते? म्हणलं तू नको ताण घेऊ, रावणाला 10 तुत्र असून झोपत होता आणि याला 14 माळी असल्यावर काय झालं ना झोपायला? झोपत नाही, पण यायला रुतत किती असते? म्हणलं तू काऊन ताण द्यायला रे? रगिले पोरग माझ्यासारखंच ना. हो ना, बाप पैसा भेटन, खान पैशी माती, पोट्ट रगिलच होत. आता मलाही नंतर कोड पडे, खरंच कसे झोपत असतील. मग त्यानं संध्याकाळी माळी ठुल्या उशाल काढून, आमच्या पट्ट्याला वाटलं पाय घे लागल, म्हणून त्यानं उचलल्यानं बकिटात टाकलं. हो ना, चालता चालता आथुरनाव पाय लागल. आणि सकाळी ते महाराज मला म्हणले, महाराज माळी कुठे आहेत? म्हणलं गळ्यात होत्यानं. नाही, मी संध्याकाळी काढून ठेवत असतो, म्हणजे दिवसा हिंदुस्थानी रातच्या पाकिस्तानी. म्हणजे हे कोट घ्यायचा लय उता आला हो, म्हणजे परमार्थ कमी देखावत जास्त. त्याला म्हणलं एकच घाल बारीकशी, पण 24 घंटे ठेवी ना, काढू नको ती. लोकायला दाखितानं 15 घालायला, आणि संध्याकाळी एकच ठेवीन. आगावपणा आहे तो. लोकाय देखता भुरका घ्याली, आमचे मालक बाहेर गेली म्हणायली, आणि घरी तर बुके हाणायली. नाटक येत नाही का नाही? असं कसं सहन होईल देवाला? चुकीच्या गोष्टी आहेत त्या. हा, बाईनं बारीकसं मंगळसूत्र घालावं, पण 24 तास गळ्यात ठेवा. हो, लहानसच कुंकू लावा, पण स्वप्नात पण वाटून कुंकू धुवून गेले. सुतक पडल्याच्या नंतर जुन्या बायकायचं 8-8 दिवस आंघोळ केल्या तरी कपाळाचा चट्टा जात नव्हता. काय निष्ठा होती, काय निष्ठा. एका दिवशी मी जास्त हालू लागलो, तर आमच्या इथली दोरकी म्हणली, महाराज काऊन हालायला लागले? हिव वाजायला काय जास्त? पण मग माझ्या लक्षात आलं, बायकोनं तोंड पुसल्यावर टिकली पदराला चिटकली, जसा पदर हालन तसाच बाळ्या हालू लागला. कुंकू कोण असतंय? मालक. मग लावू द्या, टिकली कोण आहे? मालक. जसा पदर हालन तसाच गिरगावकर झोके घेऊ लागला. मी म्हणलं चांडाळणी नकुन करू, घातला मातीत नेऊन गिरगावकर तर पान भिंगात कपाळ खापरावानी थुत्तर दिसायले. गळ्यात शपथ आमची बायको तितकी येडपट नाही. नाही नाही, इतकी येडी नाही. हो, मी कोरडे इरीत जीव द्याला असता. हे अद्याप नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही.
काल मला महादेव बुवा सोबत होते, ते म्हणले तुमचं कसं काय? मी म्हणलं मग हिसाबात आहे, मग काय ताण नाही. मी पोट्याला आणि पोरीला आणि बायकोला अर्ध तर कसंच कळू देणार नाही, मरूस तर. हा, शहाण्या माणसानं इथून पुढं नाना मुख्य मवा जाऊ आपल्या मांडी खाली ठेवायचा, सगळ्या रगिलायची हावली देऊन आपण नुसतंच व्हायचा का भोपळा? काय सांगू लागलो, ते जेवायला केलं, बासुंदी केली. मग आमच्या इथलं ते खाईच ना, म्हणलं काऊन खाई ना रे? म्हणलं खाई नकोच बाबा नकोच. मला वाटलं नक्की बाईला शिक आली, जोरात शिक येऊन बासुंदी. पण बाईला सर्दी गिर्दी नाही, मला काय शिक ऐकून. ते म्हणलं तसं नाही हो, स्वयंपाक घरात बाईच्या पायात चप्पल आहे. ज्ञान ताण घेऊ नको, पायात चप्पल आहे, तिनं बासुंदी चपलान हाटली नाही ते चांगलं आहे. पायातलं कशाला डोकं? काळ नाथांच्या घरी जगाचा बाप बिना बुटाचा पाण्याला, बिना बुटाचा. आपल्या आरशीची घरात चप्पल, काय गणले आलेत का पायाला? नाही महाराज, ह्या स्वयंपाक करताना घालायच्या चपला. म्हणलं महाराज हाणायचे आहेत का काही? असताना घरी महाराज आल्यावर त्याच्या थोतरीत हाणायच्या? असं नाही आणलं का तुझ्या नवऱ्यानं? पैशाचा कहर झाला हो, कहर, पैशाचा कहर. असू द्या ना, हो द्या भारतातली श्रीमंत, माझ्या देशातली माणसं आहेत, हो द्या श्रीमंत. या देशातला कोण्याही जातीचा माणूस, परमार्थात जातीवाद नाही हो, वारकरी संप्रदायात जातीवाद नाही. वारकरी संप्रदायात जर जातीवाद करीत असेल तर माता त्याची व्याभिचारली. संप्रदायात जर कोणी जातीवाद करीन तर त्याची आई रान म्हणले महाराज, व्याभिचारी म्हणले. नाही करायचं. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ. जनाबाई म्हणल्या, जिच्या ताटात देव जेवत होता. आसुद्यान म्हणले कोण्या कुळातला, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं डोक. जातीचा संबंध नाही.
या पवित्र देशात सर्वात मोठं लग्न कोण केलं माहिती आहे तुम्हाला ना? मुसलमानानं. या भारत देशात 2 नंबरचं लग्न केलं ग्वालेरचा राजा माधवराव शिंदे आणि 1 नंबरचं लग्न केलं बिदरच्या बादशानं. खर्च मुसलमानानं केला आणि लग्न नामदेवरायचं होतं. संत शिरोमणी नामदेवरायचं लग्न. 1,25,000 घोडे लग्नाला. 1 घोडं रोजचे 5 किलो हरभरे खात होतं. 8 दिवसाचं लग्न. 8 40 किलो हरभरे एका घोड्याला. 40 किलो गुणिले 1,25,000. घाम येईन. ज्याला सहन होतंय त्यानं गणित करा. 1 नंबरचं लग्न नामदेवरायचं मुसलमानानं. आता एक जण म्हणला मग इमानात झालं तो चुलांगणात होती, पण तसं नाही होणार. आहा, त्या लग्नाला कोण होतं माहितीये? जगाचा बाप. काय करता जातीवाद. मला मग आहे का मुसलमानानं हार आणला. पत्रकार होते ते आपले, हो त्याने हार आणला. मग एका पोरीचं दर्शन राहिलं, म्हणले महाराज तुमचं दर्शन घेऊ द्या. काय श्रद्धा हो, आणली पोरगी माय पाया पडायला. माईन पोराला सांगितलं बघा आपल्याला गुळ आण किलोभर. सक्रातीचे तिळाचे लाडू करायचे. माहेरावून तिळ वानवळा आलता आणि गुळ विकत आणला. पोरग म्हणलं माय कोणाच्या दुकानावरून आणू? वाण्याच्या आण. तर कट्ट रगील. तिथं गेल्यावर म्हणलं तुम्ही वाणीच आहेत का? म्हणला हो मी वाणीच आहे. तुमचा बाप वाणीच होता का? हो म्हणले आमचे बाबा वाणीच होते. मग तुमची आजी बी वाण्याचीच होती का? दुकानदारानं किलोच आणला फेकून. बाप्या तू गुळ घ्यायला आला का आमचं कुळ विचारायला आला? आपण आला गी चाड वाण्या घरी गुळ त्याचे याती कुळ पुसू नये. काय गरज आपल्याला दुसऱ्याच्या जातीहून? काम फक्त साधलं पाहिजे. चला म्हणजे इथंच बसा. चला नाही हो, चला म्हणजे निघतान तुम्ही पुन्हा. बिना चप्पलचा जगाचा बाप पाणी आणायला तिकडं. बिना चप्पलचा जगाचा बाप. काय तळवे कोमल असतील त्याचे. रक्ता रक्त भवस्थिता पुष्पादिनी भयस्थित व्यालाक्ष भय व्याप्तानां कृतजन्या सहिष्णुतो भास्करो तेजो कांती निशापति भयज्जना यत्वारा भवजायते जाश्वनीला कृतभवं यणोर्यन्मयो जनाजंतर यज्जायते जज्निरे वृष्णिर्भवार वृष्णिरोर यज्जायते कृतजना व्यालाक्ष भवस्थितानां तरुयां तेजा भवो आपां पति निरानां ये तप्पीषा भयस्थितो अस्त्रेरगः प्ररेरकः तत्रायुजायते सिद्धर्वृष्णिर्भयज्जनः. हे का देसाड पेनारानं दिले का? हे त्याचं वर्णन आहे. म्हणजे चंद्राचा शीतल प्रकाश त्याच्या तेजापासून आहे. सूर्याचा तेजस्वी प्रकाश त्याच्या तेजापासून आहे. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. रूपवान किती असेल कल्पना करा. राजसच कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया पाहिलिया वेध लावी वैशे जीवी जडून. काय रूप असल? रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्न किळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलू कर्नाटक तेने मज लावी लावेधू. काय रूपासन होते. आणि एवढा तेजस्वी रूपवान बिना चप्पलचा पाणी आणायला. रोड तरी कशी असतील तव्हाची गुरुजी. वाळवंटात उतर. इथं बसलेल्या कोण्याही माणसानं चैत्राच्या कडकडत्या उन्हात वाळवंटात 10 मिनिटं उभं राहावा. सांगा गोदावरीची वरची किनार वलांडून पाण्यापर्यंत जायचंय आणि पाण्यापासून किनार वलांडून वाड्यापर्यंत जायचंय. पाय भाजले किती असतील मालकाचे. पण नाही घातली चप्पल. नाही नाही का भक्ताचं ऋण होतं डोक्यावर.
नेली कावड भरून. आंघोळ करायची मग कावड भरायची, तशी नाही भरायची. कावड विसरायची मग खांद्यावर घ्यायची. शुद्धता किती असेल हो. काय पाळू शकतो तर आपण शुद्धता नाही. या इंटरनेट जगामध्ये आपण नाहीत पाळू शकत तितकं कडक व्रत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज कावड घेऊन निघले होते तर गोमूत्राचं चिंतन करायला 5-50 लोक होते. पांथस्थो भवस्थिता सुचिर भवन शुद्धितो व्यालाक्ष भवस्थिताना गोमूत्र भवस्थिता शुद्धोदक भवा. काय काय मंत्र असतील ते. या थाटात या वैभवात जीवन जगणारी माणसं, काय मजा असेल ते जीवन जगण्यामध्ये. कितपत जपतो आपण. आमच्या इथं सत्य आंबा करायचं ठरलं. पोराच्या माईचा नादच. पोराला इथं गंडल आलं. आता ते घाम गलांडेनं आलं असं. घाम गलांडे येतात ना हस्ताच्या नक्षत्रात. पण पोराची माय म्हणली तुळजापूरच्या देवीचा सत्य आंबा करायचा. तर म्हणलं करू ना, काय ताण आहे आपल्याला. का पैशाला कमी आहे का काय आहे का आपल्याला. का कापूस शिकायला म्हणून काय वाट बघायची का, तुरीची वाट बघायची का, उसाच्या चकाची वाट पाहायची. रातच्या 2-2 वाजता आपल्याला आहे. एटीएम पण खुपसायचं काम नाही. आपण मग त्याच पुन्हा हसत खेळत नंतर कुथुका काही होऊ, पण देताना तर हसत नारळ बोकांडीवर ठेवून हे का नाही. मला खरं बोला वाटतंय. काऊन चुरमाळ्या द्यायच्या उग्यात फुकट. वस्तुस्थिती आहे ना. आणि मग 2-4 पाकिटं जाऊ दे. ते म्हणली पैशाची नाही अडचण. तिला खरंच पैशाची अडचण नव्हती ना. हे नेलेले कुठं टाकतो मी, काय कोतवालाला थोडीच देतो. आणि बाया कोणाच्या बी असू द्या चोरी त्यात. हो कोणाच्या बी असू द्या चोरी त्यातच बायका. एक जण म्हणला आपली नाही चोरी, नोटा बदलल्यावर कळाली. हो आणि कोणापाशी बदलीन तिनं काय कोतवाला पैसे देईन का नोटा बदलायला. ते म्हणलं आमची तशीच आहे. मी म्हणलं सगळ्याला सारख्याच आहेत. तुला काय तुकाराम महाराजाच्या कुळातली नव्हती मोकाड्या बस चुंबळ्या. आपली शुद्धता आणि त्या काळातली शुद्धता फरक सांगतोय. फरक म्हणून नाचे मागे मागे मग पाहू पुन्हा. योग असा आला सत्य आंबा करायचं तर मग पैसे होते तिच्याकडं. आता पैसे असते त्याचं काय त्याला. काही बायका मालकाचे पैसे चोरून भावाचं नाव करून दागिने करून येतात. कशा असं द्यात बघा ना. पान जराशी तरी वाटते काही. कशा असं द्यात बघा ना. आमची एकदा दिवाळीला गेली. दिवाळीला गेल्याच्या नंतर मग तिकून 1,500ची साडी नेसून आली. साडी नेसून आल्या 3-3 बाऱ्या माझ्यापासून जाऊ लागली. पण मी नाही, मी रगिलं. मला नाही नाचते तसा चोंबाळायचा. अडचण सांग काय तर काय ममुले हे मी नाही. तिनं दुसऱ्या दिवशी पण नेसली. माझ्या लक्षात आलं डबल काऊन नेसली असं गडे. मी नाही म्हणलो केवढ्याची. 4-5 दिवसाला असं तेरवीचं कीर्तन तिथं नाही जेवलं. मी म्हणलं घरी आल्या म्हणलं जेवायला करून. बाई उपाशीच आलात का. मी म्हणलं हो आलो. केली पिठलं पोळी जेवू लागलो. जेवता जेवता अशी बसली. मग ती साडी होती टेबलवर ठेवलेली. जरा तोंड असं मांजरीनं वरखंडल्याने झालं तर कळालं तर मला लक्षात आलं. काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. जास्त फुरसणाच्या नादी लागायचं नाही. दान फुटत असतो. हिशोबात जगलं पाहिजे. लय अवघड असते फुरसन. नाही लगेच म्हणलं साडी काय ग. हो ना खुश झाली. खुश झाली. 1,500ची दिसती. बाई तुम्हाला कसं काय कळाली. म्हणलं मी काय गांजा उडीतोय. मला कळत नाही साडी केवढ्याची. मी काय संन्याशी होय. संन्याशाला कळायला आता. अरे मी तर संसारी घेन म्हणलं. बाई 1 रुपया सुद्धा कमी नाही घेतला दुकानदाराने. म्हणलं ते 1,500लाच येतील. जरा खुश झाली. म्हणलं पाहू. म्हणलं पण या साडीमध्ये 1350 आपले आहेत आणि 150 तुझ्या भावाचे येतो. बाई तुम्ही असंच कुदांड काढितात का हवी. म्हण 1350 आपले 150 भावाचे का दिले मला तुम्ही.
नाही जाऊ दे, दोघंच येत आपण. मी काय लोकाय देखता इचकी ना, तू मीच आहेस. बरं खरंच सांग, आपले आहेत का नाही 1,500? हो आहेत. तुम्हाला कसं काय कळाले? मी तिनं तिकडे पाहिलं असं केलं तर वास घेतल्यावरच कळालं ना. भाई तुम्हाला वासाव कसं काय कळालं? म्हणलं भागवताच्या डाळी विकलेले पैसे कोणाजवळ होते. मग साडीतून डाळीचा वास आलता, याच्यावरून समजलं भागवताच्या डाळी विकलेली तो मिळते. असं कळायला पाहिजे. आणि जर कोणाला कळायचं असेल तर पठ्याकडे बैठकीत ते औषध सांगतो. विठाला 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 काय कमी नाही म्हणले, पण आपल्याला सत्य आंबा करायचा. पण बोरचं पाणी आटलंय. अरे म्हणलं इकत घेऊन एक टँकर काय ताने. लोक बेजार होऊन शेतात कामं करून विकत घ्यायलेत. आपल्याला काय देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला. जाऊ दिन एखादं कीर्तन. मग त्या टँकरवाल्याला फोन लावला मी. आता ते बी आलं, त्याला माहिती ना नगदी खेळ आहे म्हणून. उद्या या परवा या काही विषयच नाही ना, सगळा नगदीच खेळ असतो. त्यानं हॉर्न वाजल्याबरोबर मी गेलो, तुम्ही नका पळू. आणि म्हणलं मग तू काय येणार ती? मला जावं लागेल ना, ते पाईप जोडावं लागेल, ते वाल फिरावं लागेल. ऐका थांबा जरसं, तुम्ही आलात बाहेरून 17 जणांना खेटून. पाणी सत्य आंबा करायचा, कुलाचार करायचा. मोकळ्या बसा, पाणी घ्यायचं टँकरचं. आता मला दटिलेलं ड्रायव्हरने ऐकलं. ते म्हणला हातीचा मेळ नाही तर शेपुडीनं कशाला येणार याचं म्हणलं आपण फुकट बस. ते चिपला चिप आपलं गपचिप बसलं मुखाट्यानं. आमच्या घरचे म्हणले तुम्ही पण नका उतरू. ते म्हणला नाही का की मी नाही उतरत. आणि बघ ते फिरलं ते. तर मी म्हणलं कशामुळे तू फिरवायली? पाणी 16 घ्यायचे आणि त्याला कम फिरू देईनस. 16 घ्यायचे. म्हणलं भरून कोणी आणले? पण त्याच्या लक्षात आलं ते ड्रायव्हरच्या बी, पण ते कशाला दुसऱ्याच्या संसारात कशाला मचमच करील. मग त्याला बोलू लागलो मी म्हणलं काय रे एवढ्या उन्हात मी ते उपरणं डोक्यावर घेतलं, घामाघूम झालो, असा पुसायलो, त्याला घाम येईन. म्हणलं मला घाम यायला आणि तुला कसं काय येत नाही? महाराज पहिले मेरकू बी आता था. आबी मेरकू घाम नाही येत. ते अर्ध हिंदी अर्धी मराठी बोलू लागलं. म्हणलं क्यों नाही येत? म्हणला दर घंट्याला आंघोळ करतो. म्हणलं कुठं? म्हणलं ह्या टँकरात. येतो म्हणलं. ठीक. किती पैसे झाले? 150. हे 200 घे म्हणलं. कोण आहे तू? म्हणलं मी. ते म्हणला अन्सर भाईचा पुतण्या जन्मगड. पोरायच्या माईल म्हणलं लय शहाणपणा करू नको. सत्य आंबा नाही झाला, तो आजचीचा आंबा झालाय. कालाय तस्मै नमा. ज्या काळात जे गोड होत त्या काळात ते गोड मानायचं. आता जो काळ आहे त्या काळानुसार चालायचं. 16 आमच्या संग एक माणूस होता. बिस्लरी ओरिजिनल का खराब? शुद्ध पाणी ना, शुद्ध पाणी. शेंदून पिलं, संडास लागली. आता संडास लागल्यावर सलाईन कोणतं दिलं? शुद्ध पाणीचे न सलाईनचं. काला येतच पहिला. पण तो काळ किती गोड होता लक्षात घ्या. विश्व ज्याच्या ताब्यात त्याच्या पायात चप्पल नाही. काय कडक काळ असेल कल्पना करा. आता काय बांधू शकतो आपण? काय करू शकतो आपण? किती देवाच्या दर्शनाला गेल्या कमराला बेल्ट नेऊ देत नाहीत. निषेध आहे चामडा. पाण्याला निपल कशाची येतं? मोटारीचे. त्या जिबा कशाच्यात? मच्छ्याची हातजीब कशाची असती? चामड्याची. वा. काला येतच नमा. या काळात अतिशहानपणा करणं मूर्खपणाचं टोक आहे. पण पायात चप्पल जमत नव्हती. देवाला नैवेद्य न्यायचा असेल तर चप्पल घालायची नाही. निषेध आहे, निषेध आहे. हो.
जगाचा बाप बिना चपलाचा वाळवंटात, म्हणून नाचे मागे मागे. कावड भरली आणून रेचिली, दुसरी कावड भरली आणून रेचिली, तिसरी भरली आणून रेचिली, माठ भरले. कावड अडकून फुली आणि कावड अडकून फुल्याच्या नंतर बाणोशीच्या वसरीच्या पलीकडे गेले आणि जगाचा बाप तळपाय चोळू लागला. माझा विटेवरचा मालक तळपाय चोळू लागला. गिरजा काकीने विचारलं, पाणी टाकलेला भडभड आवाज आलाय, 3 कावडी आणून टाकल्या, पण श्रीखंड्या कुठे गेला असेल? बघितलं तर पलीकडे बसलाय. दुरून बघितलं, पाय चोळू लागले. कोमल तळपाय हो अण्णा, हरभऱ्यासारखे फोडाले पायाला, हरभऱ्यासारखे. गिरिजा काकी गेल्या, जवळ बसल्या. त्या सस्ताईला 55,000ची पैठणी, 400 वर्षापूर्वी 55,000ची पैठणी, आजची किंमत काय असेल पैठणीची? त्या सुप्तजय नावाचे हिरे पैठणीच्या पदराला होते. पदराला अमावस्याच्या दिवशी गिरिजा काकी रस्त्याने चालल्या तर 5-4 बॅटऱ्या इतका प्रकाश पडत होता. किती श्रीमंताची बाई असेल, त्या काळातल्या जहागीरदाराची पत्नी. माठातलं थंड पाणी फुलपात्रात घेतलं, खांद्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराचा कोपरा गिरिजा काकीनं पाण्यात बुडीला आणि शीतल गार पदराचा कोपरा करून श्रीखंड्याच्या पायावर पदर फिरवत होत्या. श्रीखंड्याच्या, बाळा इतक्या उन्हात पाणी आणलं रे श्रीखंड्या. दोघांची काय कुजबूज चालली एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं. घरी बसलेल्या अतिथीला सांगितलं, 2 मिनिटं बसा काका, मी बोलून येतो पत्नीला. तर श्रीखंड्याच्या पायाला पाणी लावित होत्या गिरिजा काकी. एकनाथ महाराजांनी परिस्थिती पाहिली. देवाच्या श्रीखंड्याच्या पायाची फोड पाहिल्याबरोबर अंतःकरण गदगदलं. म्हणून नाची मागे मागे अंतःकरण गदगदलंय. गिरिजा, जी बालक काय करते? श्रीखंड्याच्या पायाला फोड आलेत. एकनाथ महाराज जवळ आले, पाय हातावर घेतला. देव घेऊ देत नव्हता पाय. श्रीखंड्या, नाव विचारल्याच्या नंतर श्रीखंड्या सांगितलंस, गाव सांगत नाहीस. अरे मी टाकून दिलेली धोत्र नेसतोस रे. आम्हा सर्वांचे जीवन झाल्यावर जेवतोस रे. किती काम करतोस रे श्रीखंड, पायाला किती फोड आले. तेवढ्या अवकाशात मधात बसलेला विचार करतोय, हे कोणाला बोलावलेत म्हणून ते आतून ह्या तिघाईच्या जवळ आलं. श्रीखंड, गिरिजा काकी आणि नाथ बाबा. तिघांच्या जवळ आल्याबरोबर ते त्रिकालज्ञानी, तत्वनिष्ठ, अधिकारी, ज्योतिष्य शास्त्रात पारंगत, सर्व शास्त्रात नाविन्यपूर्ण होता. या तिघाईपैकी श्रीखंड्याला बघितल्याबरोबर त्यानं टाळी वाजली, टाळी. आणि नाथांना सांगितलं, नाथ बाबा, पायाला फोड येऊस तर ज्यानं पाणी भरलंय ते पंढरपुरातलंय. त्याच्या तोंडातून वाक्य पडल्याबरोबर संत उडी मारली. आणि नाथांच्या वाड्यात खांब होता, त्या खांबाला उद्धव खांब म्हणतात. त्या खांबात अदृश्य झाला. पितांबराचा कोपरा होता, ते कोपरा नाथांनी धरला आणि कवटाळून रडू लागले. श्रीखंड्या, अरे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. 36 वर्ष धोत्र धुतलेस रे. 36 वर्ष माझ्या पत्नीचे लुगडे धुतलेस. 36 वर्ष पाणी भरलंस. 36 वर्ष चौक झाडास. अरे तांब्या पितळाच्या सोन्याच्या मूर्तीला गंध उगाळून तू देत होतास रे. आणि तांब्या पितळाच्या मूर्तीला गंध लावायचं. श्रीखंड्या, तुझ्या प्राप्ती करता मी संध्या करत होतो रे. आणि संध्या ज्याच्या प्राप्ती करता करतोय ते संध्येसाठी पाणी आणून देत होता. ओक्साबोक्षी नाथ बाबा रडत होते. जगाच्या मालकाला प्रश्न केला,
काय गरज होती एकनाथ महाराजांच्या इथं तुम्हाला 36 वर्ष पाणी भरून नाचायची? म्हणून नाचे मागे मागे. काय गरज होती? काय गरज होती देवा? नाथांच्या पत्नीचे लुगडे धुण्यासाठी काय गरज होती? जगाच्या मालकाने यमधर्माला सांगितलं, बाबा भानदासाच्या कुळापासून सारखी चालत असलेली नित्य वारकरी संप्रदायाची पताका, भजनाची पताका, ही नामस्मरणाची पताका कायमस्वरूपी तेवत ठेवली आणि अखंड जीवन परमार्थात घातले. अखंड अखंड त्या भक्तीचं टोक कर्ज माझ्या डोक्यावर होतं. म्हणून 36 वर्ष नाथांच्या घरी. म्हणून नाचे मागे मागे, आवाज